आणि कर्मचाऱ्यांपैकी आपलं जवळपास 350 लोक आहेत आणि बाहेरून 2360 लोक आलेले आहेत. होमगार्ड्स आपल्या जिल्ह्याचे आणि बाहेरचे सर्व मिळून 380 3080 टोटल. नागरिकांसाठी असं काही हेल्पलाईन नंबर तुम्ही केला आहे का की जर काही नागरिकांना काही 1950 और अगर कोई संवेदनशील विषय असेल तर 112. आता कलेक्टर ऑफिसकडचं 1950 नंबर तरी आहे, म्हणजे कोणताही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं कोणत्याही गोष्टी आक्षेपार्ह दिसून आलं, पोलिसांचा संबंध किंवा कोणत्याही गोष्टी असेल 112चं तुम्ही कधी फोन लावताय, आमचा 24 तास चालू असते ते लोक. आपल्या पोलीस रेकॉर्डनुसार रावेर, सौदा, हायस्कूल आणि मुसळ हे फार संवेदनशील भाग आहे. या भागांसाठी काही विशेष म्हणजे 12 रावेर कॉन्स्टिट्युन्सीसाठीच ठेवले आणि सौदा म्हणजे ही मुक्ताईनगरमध्ये येते. मुक्ताईनगरमध्ये पण त्याच्याकडे पण आम्ही 8 CAPFचं हाफ सेक्शन तिथे देखील ठेवलेलं आहे आणि फाईजपूर पण रावेरमध्येच येते. रावेर मतदारसंघामध्येच फाईजपूर पण येते. म्हणजे जे काही आता त्यांना डेडिकेटेड मागील एक 15 दिवसापासून एक CSF कंपनी आणि कर्नाटकाची कंपनी पण तिथं होते. त्यांनी जिथे जिथे संवेदनशील ठिकाणी आहे तिथे रूट मार्च करण्यात आलेला आहे आणि जे कोणी माणसाविरुद्ध जुने गुन्हे आहेत त्यांच्याकडनं बॉन्ड घेण्यात आलेला आहे. काही लोकांना दडीपार देखील करण्यात आलेला आहे. भुसावळला पण केलेलं आहे. तिथे काही विशेष कंपनी पुढे लागून ठेवण्यात आली. भुसावळला 10 हाफ सेक्शन्स ठेवण्यात आले. ठीक आहे. आपली इलेक्शनच्या संदर्भात मी आता पिनाके साहेबांना विनंती करतो की होम वोटिंग, सर्व्हिस वोटर, फॅसिलिटेशन सेंटर आणि जो जेल बंद आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये जेवढे लोक त्यांच्याबद्दलची माहिती पिनाके साहेबांना द्यावा. नमस्कार. 2-3 मुद्दे आता सरांनी जे सांगितलेले आपल्याकडे होम वोटिंगसाठी 1504 जे मतदार आहेत त्यांना आपण पात्र केलं होतं. त्याच्यापैकी 1378 मतदारांनी मतदान केले, जवळपास ते 92% आसपास आहे. शिल्लक राहिलेली 126 जे आहेत एकतर त्यापैकी काही माहीत आहेत किंवा काही दवाखान्यात वगैरे असल्यामुळं त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावरती बसल्यामुळे त्यांच्याकडून मतदान झालेलं आहे. अदरवाईज 92% मतदान आपलं होम वोटिंगमध्ये झालेलं आहे. सर्व्हिस वोटरमध्ये आपण आता ऑनलाईन पाठवतो मतपत्रिका, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण सुद्धा यावेळेस चांगलं राहील. जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन्ही मतदारसंघ मिळून जवळपास 8433 सर्व्हिस वोटर आहेत. त्याच्यापैकी आजपर्यंत आपल्याला 496 मतपत्रिका मतदान होऊन परत आलेले आहेत. की आपल्याला मतपत्रिका मतमोजणीच्या दिवसापर्यंत प्राप्त होऊ शकतात पोस्टाने. त्याच्यानंतर यावेळेस इलेक्शन कमिशननं वेगळ्या गाईडलाईन्स काढल्यामुळं जे कर्मचारी आहेत किंवा पोलीस आहेत त्यांना आपण याच्यापूर्वी टपालानं मतपत्रिका पाठवत होतो, परंतु आता टपालानं मतपत्रिका पाठवणं बंद केलेलं आहे आणि त्यांचे फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे मतदानासाठी एक आपण प्रत्येक ठिकाणी ACच्या ठिकाणी आपण म्हणजे तहसीलमध्ये एक मतदान केंद्र उभं केलं, तिथंच आपण त्यांना टपाली मतपत्रिका देऊन त्याच्यामधून मतदान करून घेतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास आजपर्यंत 903 मतदारांनी मतदान केलं आहे. अदरवाईज आपल्या जिल्ह्यामध्ये 2 PC असल्यामुळं आपण मेजॉरिटी 90% लोकांना EDC देतो. ते जवळपास 14,000 लोकांना आपण EDC देतो. तर जे केंद्रावर मतदान करू शकतील कर्मचारी आणि ज्यांची नावं कुठं म्हणजे रावेरमध्ये त्याची ड्युटी लागली आहे पण त्याचं नाव जर जळगावमध्ये असेल तर असे लोकांना आपण PV मार्फत करतो. असे 903 लोक आपल्या जवळपास आहेत. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये आहे तर ते मंदात्मक कारवाईमुळे जेलमध्ये आपण त्यांना टाकले, MPD असेल किंवा मोकामध्ये असतील असे जवळपास 28 लोकांची यादी आपल्याकडे तयार होती. म्हणजे ती CO ऑफिसकडून आपल्याला आली होती किंवा आपल्याकडून जे झालेल्या होत्या कारवाई त्याच्यामध्ये त्याच्यापैकी 19 लोकांचं मतदान आपण आपलं पथक जेलमध्ये पाठवून करून घेतलेलं. यांना सुद्धा अगोदर आपण पोस्टानं पाठवत होतो, परंतु आपलं पथक आपण 3 पथकं केले. 3 पथकामार्फत प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन त्या व्यक्तीकडून आपण मतदान करून आणलेलं. त्याच्यामध्ये ठाणे कारागृहामधले 5 मतदार आहेत, मुंबई कारागृहातला 1 मतदार आहे, नागपूर कारागृहातले 9 मतदार आहेत, येरोडा कारागृहातले 3 मतदार आहेत आणि अकोला 1. अशा रीतीने प्रत्यक्ष कारागृहामध्ये जाऊन आपण त्यांच्याकडून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून आणलं. ठीक आहे. अभी DIO साहेबांना मी विनंती करतो की MCMC मध्ये त्यांनी किती मान्यता दिली त्याची माहिती द्या. MCMC मध्ये एकूण 57 मान्यता दिलेल्या आहेत. प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे आहेत. जवळजवळ 100-150च्या वर इंडिव्हिज्युअल जर मान्यता होतात. टेक्स्ट मेसेज फक्त
एकाने घेतलेले आहेत, म्हणजे जे मेसेज येतात आपल्याला तर ते एकाने घेतलेले आहेत. सोशल मीडियासाठी जवळजवळ 30 उमेदवारांनी घेतलेला आहे, 30 घेतलेले आहेत. पुन्हा दैनिकासाठी जे आत्तापर्यंत पूर्व परवानगी घेतली ते 6 घेतलेले आहेत आत्तापर्यंत. रिक्षाद्वारे प्रचार करणारे 7 लोकांनी परमिशन घेतले. टू व्हीलर किंवा मोटरसायकलवर असं दोघांनी परमिशन घेतलेले आहे. FM वर प्रचार करण्यासाठी 3 घेतले. बल्क SMS साठी एकाने घेतलेले आहे. सिंगल्ससाठी 2 घेतलेले आहे. ऑडिओ क्लिप वाहनावर वाजवण्यासाठी 2 घेतलेले आहे. पुन्हा नंतर आयनॉक्स आणि PVR मध्ये एकाने घेतलेलं आहे. माहितीपीठासाठी एकाने घेतलेलं आहे. असे एकूण 58 परमिशन आपण दिले. त्या परमिशन बल्कमध्ये आहे. म्हणजे समजा याच्यावर फेसबुकवर पाठवलं तर त्याच्यात 10-15 एकत्र आहेत, त्याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण एक केस पेड न्यूजची केलेली आहे. ती पेड न्यूजची केस उमेदवारांनी मान्य पण केलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या खर्चात दिलेली आहे. धन्यवाद. तर पुढचा विषय आहे की आपण खर्चाच्या संदर्भात आज 3री फेरीच्या खर्चा तपासणी आज इलेक्शनचे ऑब्झर्वर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. आणि या संदर्भात खर्चाच्या संदर्भात अबाउट 4 नोटिसेस म्हणजे देण्यात आले होते. त्याचं उत्तर पण आलेलं आहे. त्याच्यावर डिस्ट्रिक्ट कमिटीने निर्णय पण घेतलेला आहे. आणि खर्चाच्या संदर्भात आत्तापर्यंत कुठलेही पडसे कोई अडचण पडसे नाही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत चालू आहे. एकूण खर्च किती झाला वो आपल्याला 5 आठवडा म्हणजे वोटिंगचे 5 आठवड्यानंतर आपल्याला कळणार आहे. परंतु बाकी सगळ्या गोष्टी खर्चाच्या संदर्भात पण व्यवस्थित चालू आहे. अल्प बचत भवनमध्ये त्याची आज 3रा फेरी तपासणीचा आज शेवटच्या फेरी चालू आहे. आणि याची माहिती म्हणजे 3 आठवड्यानंतरही मिळणार आहे. आपण पोलीसचा बंदोबस्त विचारला. मी फक्त जळगाव आणि रावेरच्या ओव्हरऑल डिस्ट्रिक्टच्या देतो म्हणजे ब्रेकअपपेक्षा. आपण वेबकास्टिंग जो आहे ठीक आहे 19 ते 89 ठिकाणी वेबकास्टिंग करणार आहे. मी सर्व पत्रकार बांधवांना सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी तुम्हाला यायचं असेल अल्प बचत भवनमध्ये तुमची मीडियाचं कार्ड घेऊन या. त्या ठिकाणी 6 मोठे स्क्रीन म्हणजे डिजिटल स्क्रीन प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीसाठी 1 स्क्रीन. त्या ठिकाणी सीधा प्रसारण 19 ते 89 मतदान केंद्राचा होणार आहे. त्या ठिकाणी कॅन्डिडेट येऊ शकतात, त्या ठिकाणी पत्रकार येऊ शकतात, आपले अधिकारी. तुम्हाला कुठलेही मतदान केंद्राचं बघायचं असेल त्या तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर आपण दाखवणार आहे. 12 स्क्रीन आहे प्रत्येक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या 6 स्क्रीन. त्याच्या लाईव्ह आपण या ठिकाणी बघू शकणार आहे. म्हणजे अल्प बचत भवन बिलकुल एक स्टेडियम सारखं आपण भरून घेतलेलं आहे. फार म्हणजे चांगलं दिसतो आता. व्हिडिओ रेकॉर्डिंग जेवढ्या ठिकाणी होणार आहे 1107 ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा CCTV फुटेज. आणि मायक्रो ऑब्झर्वर 790 ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये 187 मायक्रो ऑब्झर्वर्स आहे. एवढा मोठा काम आपल्या याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. लाईन मॅनेजमेंटच्या ॲप आपल्याला सांगितलं होतं ते आपण केलेलं आहे. यावर्षी विशेषतः ऑलमोस्ट 550 असे लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण घरातून मतदार केंद्र येण्यासाठी नियोजन करून देतोय BLOच्या माध्यमातून. हे वो लोक आहेत जो ज्येष्ठ नागरिक आहे, ते दिव्यांग बांधव आहे. ते म्हणतात की माझे परिवारवाले या मित्र परिवार मला घेऊन जाणार नाही, मला मतदान करण्याची इच्छा आहे, यासारखे लोक आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करून देतोय. अजून कोणाला गरज असेल इच्छा असेल तर माझा जो मोबाईल नंबर मी जाहीर केलेला होता त्या मोबाईल नंबरवर आपण म्हणजे एक मेसेज टाकलं तरी आपण नियोजन करून देऊ. अभि 550 लोक आहे जवळपास आतापर्यंत जो यादी आपण केलेला आहे. याच्या आपण व्यवस्थित नियोजन करतोय. स्वीप ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच्याबद्दल आणखी काय बोलण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टी बद्दल मोठ्या प्रमाणात झाला आहे. मोबाईलच्या संदर्भात अच्छा एक लास्ट गोष्टी आज सांगतो, उसके बाद आपण संपू, उसके क्वेश्चन आन्सर. आपण यावर या जो मतदानाची प्रक्रिया आपण करत होते भारत निवडणूक आयोगाने अगदी व्यवस्थित मध्ये गाईडलाईन्स तयार करून दिलेल्या, अगदी बारीक सारीक गाईडलाईन्स. आणि खूप गाईडलाईन्समध्ये मेजर चॅलेंज जो प्रशासनाला असतो ते असतं की त्याची प्रशिक्षण करून ते प्रत्येक गाईडलाईन प्रत्येक अधिकारीपर्यंत पोहोचवणे, त्याला समजून सांगणं आणि त्याची कंटिन्युअस आढावा घेऊन त्याच्या अंमलबजावणी करून घेणे, हे आपला मेजर चॅलेंज असतो. तो
इलेक्शन कमिशनचं एक म्हणणं असतं की एक 6 सिग्मा करके एक फॉर्म्युला आहे की कसा आपण कुठल्याही गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करताना म्हणजे अगदी व्यवस्थितपणे होणं पाहिजे आणि अगदी चूक मुक्त नियर परफेक्ट इम्प्लिमेंटेशन होणं पाहिजे. तर यदि आपले पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये 13 पेक्षा कमी चुका झाले तर आपण म्हणू शकतो की आपण नियर परफेक्ट या आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड प्रमाणे आहे. आतापर्यंतचा जो चूक आहे म्हणजे मायनर पण असेल ते म्हणजे मायनर चूक जो आपण नंतर करेक्ट करू शकले आतापर्यंत आपण 0 चुकावर आहे. आणि ये जो पिरियड आपण घेतोय ये 27 सप्टेंबर 2023 पासून म्हणजे अगदी आज संध्याकाळपर्यंत घेतो. म्हणजे एव्हरी पॉइंटवर काय काय गोष्टी होणं अपेक्षित होता ते आपण इन्शुअर करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये चुका काय काय होऊ शकतो की लेट्स से की एक गोष्टी भारत निवडणूक आयोगाने सांगितलं की टेंट लावा. 225 स्क्वेअर फुटाचा टेंट अपेक्षित होता त्यांनी 224चा लावलेला ते पण एक चूकमध्ये येईल. मायनर प्रिव्हेंटेबल मिस्टेक आहे परंतु चूकमध्ये येईल. यासारखं अगर 13 पेक्षा कमी चूक झाली तर आपण म्हणू शकतो की 6 सिग्मा ISO स्टँडर्ड आपण अचीव्ह केलेलं आहे. 6 सिग्मा वेगळा ISO वेगळा परंतु आपण हा स्टँडर्ड अचीव्ह केला. जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यासाठी आपल्याला माहित असेल की श्रीकांत देशपांडे साहेब पण इकडे येऊन गेले. याबद्दल आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि होपफुली म्हणजे मी 15 पॉईंट एजेंडा दिला AROsला की आपण फक्त या 15 पॉईंटवर लक्ष द्या. स्वीपवर आता तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही, डेकोरेशनवर लक्ष देण्याची गरज नाही. तुम्हाला या 15 गोष्टीवर द्यायचं आहे, 5 गोष्टीवर BLOला द्यायचं आहे आणि काही 7 गोष्टीवर आपल्या पोलिंग पार्टीला द्यायचे. अगर एवढ्या गोष्टी त्यांनी फक्त एवढ्या गोष्टीवर लक्ष दिलं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला जो 15 आहे उसका 5-5-5 3 स्टेजेसमध्ये ब्रेकअप आहे. एक आहे की डिस्पॅचचा वेळ 5, दूसरा आहे की इलेक्शन म्हणजे ऍक्च्युअल वोटिंगच्या वेळ 5 आणि 5 रिसिव्हिंगच्या वेळ. ये 15 गोष्टी अगर त्यांनी व्यवस्थित केलं तर आपला अगदी चूक मुक्त जाणार, आढावा मुक्त जाणार, फायर फायटिंग मुक्त जाणार. याचा आपण खूप प्रयत्न करतो आणि कुठल्याही गोष्टीबद्दल मी सांगितलं की व्यवस्थित करा. काही आपण घाई नाहीये, गडबडी करण्याची काही गरज नाही. अगदी व्यवस्थित की 2 तासात आपण पाठवून दिले आणि आपण बाकी ठिकाणी झालेले निवडणूक देशभरामध्ये त्यांचा अनुभव पण विचारून घेतला आणि या ठिकाणी सगळ्यांचा खूप अनुभव आहे इलेक्शनमध्ये. जसे माझ्या 3ऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी विभिन्न लेवलवर आहे. पिनाटे साहेबांच्या आयडोनो कितवा नंबर आहे, त्यांनी अनगिनत पर आहे आणि SP साहेब पण म्हणजे आय थिंक 3रा लोकसभा आहे सरांचा तो. याच्यामध्ये सगळ्यांना काय ना काय अनुभव आहे. प्लस मायनस करून आपण एकमेकांना मदत करून व्यवस्थित करून घेणार. बस इतना बोलायचं. कोई प्रश्न असेल तो विचारा. ईव्हीएम म्हणजे 2 बॅलेट वीवीपैट लगणार है दोनों ठिकाणी लगा के वीवीपैट लगणार है और 3886 वीवीपैट लगणार है. 3886 कंट्रोल यूनिट लगणार है 3886 और बैलेट यूनिट लगणार है जळगावमध्ये 1982 1982 और रिझर्व सोडून मी ऍक्च्युअल लागणार आहे. और रावेरमध्ये 3808 3808 इतना बैलेट यूनिट लगणार. इसको सोडून ऑफकोर्स रिझर्व्ड आहे. आपली रिजेक्शन रेट जो आहे आतापर्यंत जो कमिशनिंग मध्ये जो रिजेक्शन रेट होता ते आय थिंक 75 EVM बोल सांगू. जळगावमध्ये 8 CU 8 BU आणि 78 VVPॅट आणि रावेरमध्ये 23 BU 9 CU आणि 75 VVPॅट. याच्यामध्ये मायनर प्रॉब्लेम पण असेल. अगदी प्लास्टिकच्या काही म्हणजे बोर्ड तुटलेला असेल जो साईड मध्ये वस्तू ज्या ऍड्रेस टॅग वगैरे बांधायचे तो सगळे आपण मतलब बदलूनही घेतलं. काही मायनर मिस्टेकला पण आपण हे केलं नाही. सगळ्या ठिकाणी नवीन पेपर रोल, बॅटरी फुल, नवीन बॅटरी पॅक सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण रिप्लेसमेंट कम से कम व्हावा ही आपला मेन आहे. आणि अगर रिप्लेसमेंटची वेळ आली तो विदिन जो मी म्हटलं ना परफॉर्मन्स पॅरामीटर्स वो मी तुम्हाला एक नोटही देऊन टाकतो परफॉर्मन्स पॅरामीटरचा. अगदी 30 मिनिटाच्या आतमध्ये आपलं रिप्लेसमेंट करून पोलिंग परत सुरू करायचं. ते आपलं एक परफॉर्मन्स पॅरामीटर आहे. चले बस बाकी कोई प्रश्न